बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, गेल्या 1-2 दिवसांपासून मला काही कमेंट येत आहेत, काही मेसेजेस झाले की दादा गेल्या 1-2 दिवसांपासून कोकणामधून एक 1.25 ते 1.5 फुटाचं कुत्रं, रेबीज झालेलं कुत्रं, रोज सकाळी सकाळी एक भुंकण्याचा कार्यक्रम करतंय, शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वावर भुंकण्याचा कार्यक्रम करतंय, याचा समाचार घ्यायला हवा. मला समस्त शिवसैनिकांना एक सांगणं आहे, एक विनंती आहे. शिवसैनिकांना मी तुमच्या भावना समजू शकतो, पण आपण देखील लक्षात घ्यायला हवं, अशा रेबीज झालेल्या, पिसाळलेल्या, समाजाने सोडून दिलेल्या, समाजाने वाळीत टाकलेल्या किंवा महाराष्ट्राने वाळीत टाकलेल्या, सगळ्या राजकीय पक्षांनी वाळीत टाकलेल्या, आता भारतीय जनता पक्ष काहींना जवळ करतोय, त्यांची काय कामं आहेत तुम्हाला माहिती आहेत. भारतीय जनता पक्ष त्यांच्याकडून काय भुंकण्याची कामं करून घेते तुम्हाला सर्वांना माहिती आहेत. या उभ्या महाराष्ट्राने वाळीत टाकलेल्या या 1.25 फुटाच्या रेबीजपेक्षाही भयंकर आजार झालेल्या या जनावरांना आपण किती महत्त्व द्यायचं. हे जितकं भुंकण्याचं काम करतील तितकं भारतीय जनता पक्षाला अजून नामोहरम करतील. भारतीय जनता पक्षाची उरली सुरली चारण्याची चवन्नीची जी काही प्रतिमा आहे, ही कोकणातनं जी काही सकाळी सकाळी बरळतायत ना, की सकाळी सकाळी भुंकतायत, चांगल्या भाषेत म्हटलं तर हे लोक आणखी खड्ड्यात घालतायत. त्यामुळे ह्यांना यांचा भुंकण्याचा कार्यक्रम करून देत राहू द्या. शेवटी कसं आहे, तुम्हाला काही गोष्टी सांगतो, आपण फरक लक्षात घ्या. नेतृत्वामध्ये फरक कसा असतो, माझा आवाज बसलाय, तुम्ही पुन्हा मला सहन करून घ्या, 1-2 दिवस जातील ह्या आवाजाला. नेतृत्वातला फरक पहा. अगदी काल परवाच इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह झाला, तुम्ही टेलिव्हिजनच्या मार्फत पाहिलं असाल. अस्खलित इंग्रजीमध्ये आदित्य साहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राला संबोधित केलं. इंडिया टुडेवर कॉन्क्लेव्ह झाला त्याच्यामध्ये, आणि दरवर्षी ते पार्टिसिपेट करतात. बरं सांगायची एक खासियत अशी, एक विशेष बाब अशी की त्यांच्या समोर येणारे भारतीय जनता पक्षाचे असतील किंवा या शिंदे टोळीकडनं तर कोणी येऊच शकत नाही, कोणी आलं नाही. याचा अर्थ हा की ही व्यक्ती ज्या वेळेस त्या स्टेजवर बसते ना, कुणाच्या माईच्या लालाची हिंमत होत नाही की यांच्याशी वैचारिक 1-to-1 डिबेट करावी. कुठल्याही माईच्या लालाची हिंमत होणार नाही, स्वतः देवेंद्र फडणवीसाची देखील हिंमत होणार नाही. आता ह्या कोकणातल्या रेबीज, खरूज काय झालेल्या ते 1.5-1.25 फुटाची जे असतात ना जनावरं, समाजाने वाळीत टाकलेली, यांनी थोडंसं जावं ना अशा कॉन्क्लेव्हमध्ये, जरा अस्खलित इंग्रजीमध्ये बोलावं. ते करांगो वगैरे आम्ही राज्यसभेत ऐकलं. त्या कनिमोळीने, दक्षिणेतल्या खासदारीने विचारलं, कोविड काळामध्ये किती उद्योगधंदे बंद झाले, तर सिनियर जे होते ना राज्यसभेतले, त्यांना ते कळलंच नाही इंग्रजी काय असतं. इंग्रजीचं धचं मग माहिती ना, मातृभाषा नीट येईना, महिने बोल्या आणि तुने बोल्या वगैरे वगैरे यांचं चालतं. आमच्या बाळासाहेबांनी मस्त समाचार घेतलेले आहेत. ते बाळासाहेबांचे शब्द आहेत, ते आपण वापरू पण शकत नाही, त्याच्या आजूबाजूला पण आपण फिरकू शकत नाही. बाळासाहेब आहेत. पण ह्यांचे हे ज्युनियर, ह्यांना अशा कॉन्क्लेव्हमध्ये बसून, जरा अशा चर्चांमध्ये बसून जरा बोलायला शिकवा. येऊ द्या जरा समोर, बाहेरून येऊ द्या. बरं ते सोडा, ते सोडूनच द्या. ही असली कसली उदाहरणं, यांची कंपेअरिंग कुठे होऊच शकत नाही. पण दुसरं एक उदाहरण सांगतो. डॉक्टर श्रीकांत शिंदे, या डॉक्टर श्रीकांत शिंदेंना एवढं नॉलेज आहे, एवढं उच्च शिक्षित आहे ते, मला वाटतं MS ऑर्थो आहे ते काहीतरी, पदवी कुठून काय मला माहीत नाही, पण MS ऑर्थो आहे तसं मी ऐकलंय. या डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी तरी अशा कॉन्क्लेव्हमध्ये जावं, जरा तुमची इंग्रजी आम्हाला ऐकू द्यावी, तुमची मराठी पण तिथे ततपप असते, वाचन स्पर्धा चालते. त्यामुळे मला शिवसैनिकांना विनंती आहे, नेतृत्वामध्ये फरक हा असतो, संस्कारांमध्ये फरक हा असतो. तुम्ही सर्वांनी ऐका इंडिया टुडेवर, मला वाटतं मुंबई तकने सुद्धा ते लावलेली आहे ती बातमी, मुंबई तक मराठी चॅनलवर आहे ती बातमी. तुम्ही सर्वांनी ते कॉन्क्लेव्ह पहा, कशा प्रकारे प्रश्नांना उत्तरं दिली गेली, कशा प्रकारे शिवशाहीच्या सरकारात, शिवसेनेच्या सरकारात, महाविकास आघाडीच्या सरकारात कामं झाली, त्याच्याबद्दल उत्तरं दिली गेली. तुम्ही सर्वांनी ऐकावं. हे राणे, हे शिंदे वगैरे ह्यांची ही मुलं, यांच्या पिढ्या, या बाबतीत आपण नाही बोललंच बरं राहील. आणि किती वेळा ह्यांच्यावर बोलणार, ह्यांचा किती समाचार घेणार. बरं, ही गटार आहेत, ही असली गटार आहे, त्याच्यात दगड जरी मारला ना, ते सगळं गढूळ झालेलं, घाणेरडं, एक दुर्गंध येणारं पाणी कसं अंगावर उडल्यानंतर कसं फील होतं ना, कसे भास होतात, तसा भास होतो. त्यामुळे ह्या गटारांवर आपण जितकं कमी बोलू ना, आपण त्यांचा वेळोवेळी समाचार घेऊ, हे लक्षात घ्या तुम्ही पण, आपण त्यांना कुठेही सोडणार नाही. पण ह्या गटारांना, या चिखलात किती वेळा दगड मारायचे याचा आपण देखील विचार करायला हवा. राणे कुटुंब
आणि त्यांचे संस्कार उभ्या महाराष्ट्राला प्रचलित आहेत. राणे कुटुंबाकडनं संस्कारांची अपेक्षा आपण ठेवणं म्हणजे काय म्हणतात ते, जाऊ द्या, मला त्याच्या समोर तोच मला उदाहरण देखील आठवत नाही. यांच्याकडनं संस्कारांची अपेक्षा. मी मागे ते इदी अमीन सांगितलं ना तुम्हाला, तो दक्षिण आफ्रिकेतला एक क्रूरकर्मा, त्याच्याकडून मानवतेच्या गोष्टी शिकण्यासारखं आहे. मानवता कशी रुजवायची, तो क्रूरकर्मा होता. त्याने हजारोंचे नाही लाखोंचे बळी घेतले. कशा कशा प्रकारे मारलं दक्षिण आफ्रिकेत ते जाऊ द्या तो विषय. पण या अशा माणसांकडनं संस्कारांची अपेक्षा ठेवणं म्हणजे इदी अमीन सारख्या, आता तो राहिला नाही म्हणा, पण त्याच्यासारख्या माणसांकडनं आपण मानवतेची अपेक्षा करण्यासारखं झालं. त्यामुळे हा विषय आपण सोडून द्यावा. शिवसैनिकांना वेळोवेळी या राणे कुटुंबाचा, या राणे पिलावळीचा आपण पिलावळ म्हटलं बरं मी, पिलावळ, या पिलावळ काय दोघं तिघं आहेत जवळपास, या पिलावळींचा आपण समाचार घेत राहू. पण तुर्तास त्यांच्यावर आपण प्रतिक्रिया द्यावी अशी मला कुठलीही घटना वाटत नाही. आणि अशा घटना येऊ पण नाहीत. आपण ह्यांचं ऐकायचं सोडून द्यायचं. ही घाणेरडी माणसं आहेत, ही घाणेरडी आहे. यांच्यावर म्हणजे एखादा मूर्ख असतो बघा, मूर्खाला तुम्ही समजावू शकत नाही, ही त्याच तरीकेची मूर्ख आहे. आणि मला वाटतं काल परवा काहीतरी विधान केलं नारायण राणेच्या सुपुत्राने, की कालचं मला वाटतं आजचंच विधान आहे, की शिवसेनेतला एक बडा नेता शरीराने जरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे असला तरी मनाने मात्र तो शिंदेंकडे आहे. आता शिंदेंच्या पक्षात, शिंदेंच्या टोळीमध्ये काय चालतं हे नितेश राणे सांगणार. कारण शेवटी ही मोदींचीच टोळी हो. शेवटी काय झालं तरी ही मोदींचीच टोळी, त्यांची एक विंग म्हणता येईल. काही मुठभर लोकांची विंग आहे ही. फक्त तात्पुरतं नामकरण काही संस्थांच्या मार्फत करून घेतलेलं आहे शिवसेना, ते आम्ही तर काढून घेतोच आहे. पण आता ह्या नितेश राणेने सांगावं की कोण कुठे मनाने, कोण कुठे. अरे तू स्वतः कुठे आहे याचा विचार कर. ज्या दिवशी भारतीय जनता, बघा शेवटी ना तो एक ते यश असतं ना, यश ते सदा सदा सर्व काळ इथे राहत नाही, त्याला खालीवर व्हावंच लागतं. सदा सर्व काळ जेव्हा यश राहतं ना तेव्हा ते साठून राहतं. आणि तिथे देखील अभ्यासांच्या भाषेमध्ये तिथे देखील रिस्क असते. कायम तुम्ही टॉपला असाल ना तर तुमचं नेतृत्व चुकत असतं. कारण तिथे तुमच्याकडे एक ती शांतता आलेली असते, तो थंडावा आलेला असतो. त्यामुळे ज्यावेळेस अप्स डाऊन ज्यावेळेस येतात ना त्यावेळेस मात्र नेतृत्व खुलत असतं आणि त्याला नेतृत्वाला एक संधी मिळत असते. एक वैचारिक विचार केले जातात त्या ठिकाणी की आपण काय चुकू शकतो, कुठे बरोबर होऊ शकतो, कुठे काय गोष्टी घडवल्या जाऊ शकतात. आता भारतीय जनता पक्षाचा 7व्या आसमानावरचा काळ चालू आहे. हा काही फार काळ चालणार नाही. एका विशिष्ट व्यक्तीला घेऊन, त्या व्यक्तीच्या भूलथापांना घेऊन, त्यासाठीच तर आपण होऊ दे चर्चा अभियान राबवलं. आता ह्या व्यक्तीच्या भूलथापांना बळी पडल्यानंतर लोक आता ह्याला काही इथे ठेवणार नाहीत. ज्यावेळेस हा भारतीय जनता पक्षाचा इथला काळ असा तळामध्ये कसला मायनसमध्ये घुसायला स्पर्धा चालू होईल ना यांच्यामध्ये, त्यावेळेस ही नितेश राणेंसारखी किंवा राणे पिलावळींसारखी ही जी मंडळी आहेत ना ही फार काळ भाजपमध्ये राहणार नाहीत. कारण ही अशी उंदरं आहेत. होय, उंदरं शब्द वापरतोय मी. ही अशी उंदरं आहेत, ही स्वतःच्या जहाजाला देखील ढोरं मारून किंवा होल करून बाहेर पडतील. ही अशी उंदरं आहेत. ही कुणाचीच नसतात, ही कायम सत्तेची असतात. ही जिकडे कुठे सत्ता असेल, मग उद्या MIM मध्ये जायची तरी वेळ आली ना, कारण ह्यांनी 14 वर्ष काँग्रेसमध्ये हिंदुत्व भोगलेलं आहे. लक्षात घ्या, काही वर्ष स्वतःचा स्वाभिमान दाखवलेला आहे आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व भोगायला आलेले आहेत. या असल्या माणसांवर आमचा तीळ मात्र, आम्ही यांच्यावर बोलण्याचाच आम्हाला विचार येत नाही आमच्या मनामध्ये. सडलेली कांदे किंवा एखाद्या सडलेली अशी वस्तू असते, सगळ्या जगात सडलेली कुठली एखादी वस्तू असेल ना की जिचा सगळ्यात घाणेरडा दुर्गंध येत असतो, अशी व्यक्ती अशी वस्तू सांगा. तुम्ही वाटलं तर कमेंटमध्ये लिहा, सगळ्यात सडलेलं काय असतं. त्याच्या 10 पट किंवा 100 पट पुढे जाऊन सडलेलं वृत्ती असेल ना किंवा मेंदू असेल ना तर तो ह्या लोकांचा आहे. म्हणजे हे किती खतरनाक आहेत लक्षात ठेवा. मेंदूच्या बाबतीत बाकीच्या बाबतीत ह्यांचं कोण बघतो यांना. त्यामुळे शिवसैनिकांनो, मी आजचा व्हिडिओ हा केलाय यांच्यावर बोलण्यासाठी, तर तुम्हाला समजवण्यासाठी केलाय की यांच्यावर खरंच आपण लक्ष किती द्यावं हे तुम्ही देखील ठरवावं. वेळोवेळी त्यांचा आपण समाचार घेत राहू हे देखील तुम्हाला वचन देतो. जास्त काही या विषयावर बोलत नाही. यांच्याकडे जर इतकंच, यांच्या परिवारामध्ये इतकंच नॉलेज असेल ना तर त्या कॉन्क्लेव्हमध्ये जाऊन जरा आदित्य साहेबांशी 1 to 1 करून दाखवा अस्खलित इंग्रजीमध्ये. यांचं इंग्रजी ऐकाल तर तो बाळासाहेबांचे जुने व्हिडिओ काढा. नारोबाच्या बाबतीत काय काय म्हणाले बाळासाहेबांनी तुम्हाला सर्वांना लक्षात येईल. तुम्हाला सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.